संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज मी करते साबुदाण्याची खिचडी। श्रावण महिना चालू झाला आहे, आज सोमवार आहे। चला मी करते खिचडी। खिचडीसाठी घेतला मी अर्धा साबुदाणा भिजवून, 4 मिरच्या घेतल्यात, 1 बटाटा, थोडेसे जिरे, थोडा कढीपत्ता आणि अर्धी वाटी शेंगदाणे। चला मी घेते बटाटा कापून। बटाटा शिलून घेऊ छान। बटाटा झाला शिलून, आता बटाटा घेऊ पातळ छान बारीक कापून। बटाटा झाला कापून, आता मिरची कापून घेऊ बारीक। आता तेल घेऊ टाकून, 2 पळी तेल टाकते। तेल तापलं आपलं, जिरे टाकून, थोडासा कढीपत्ता, थोडी हिरवी मिरची आणि बटाटा भी टाकू। आता बटाटा 10 मिनिटं वाफू देऊ। बटाटा वाफेपर्यंत आपण शेंगदाण्याचं कूट करून घेऊ। हे झालं आपलं दाण्याचं कूट, आता टाकून घेऊ साबुदाण्यात। आता थोडंसं याला एकसारखं करून घेऊ। बटाटा शिजला का बघू आपला। छान शिजलाय बटाटा। आता आपण घेऊ साबुदाणा टाकून त्याच्यात। थोडंसं मीठ टाकून घेऊ। पहिला सोमवार आहे, छान खिचडी उपास असतो मला। आता मस्त 10 मिनिटं होऊ देऊ याला, वाफेमध्ये छान होईल साबुदाणा। बघू आपला साबुदाणा झालाय का। साबुदाणा झालाय आपला छान मोकळा मोकळा। आता दाखवते ताटामध्ये। हा झाला आपला साबुदाणा तयार। त्याच्याबरोबर दही आवडतं म्हणून ठेवलं। आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा।